कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेडमधील दहिवलीत मध्यरात्री भीषण भूस्खलन, 2 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. एनडीआरएफची युद्ध पातळीवर शोध मोहीम. लोटे एमआयडीसीत गंभीर प्रदूषणाचा आरोप. सोन गावात रासायनिक पाणी शिरल्याचा दावा. प्रदूषणावर तातडीच्या कारवाईची मागणी. मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा प्रश्नचिन्ह. अपूर्ण कामांवर नागरिकांची नाराजी. निचऱ्याच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न. आणि पूर ओसरताच स्वच्छतेला सुरुवात. महाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान. पुरामुळे आर्थिक फटका. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या लोटे एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा प्रदूषणाचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आलाय. भर पावसात रासायनिक पाणी गावात शिरल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र यावेळी घडलेला प्रकार अधिक धक्कादायक असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. एमआयडीसी मधून सीईटीपीकडे जाणाऱ्या मुख्य वाहिनीतील रासायनिक पाणी थेट सोनगाव परिसरात पसरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे पाणी गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत, शेती तसेच खाडी परिसरापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. मात्र अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तरांमुळे ग्रामस्थांचे समाधान झाले नसल्याचं सांगितलं जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. नेमकं काय घडलंय पाहूयात. पण जर तुमच्या जे कंपन्यातनं पाणी बाहेर पडतो त्याच्या बाहेर ते एमआयडीसीचा चेंबर असतो, चेंबरला लॉक असतं. ते लॉक मधनं पाणी येतोच कसं मग? तुम्ही सोडता ना, तुम्ही लॉक उघडलेला आहे ते कसं सोडणार? एमआयडीसीसी आणि सीईटीपीसी कोऑर्डिनेट करून फोन केले ते आपण तपासू. असं काम चालू असल्यामुळे सीईटीपी आणि एमआयडीसीने इंडस्ट्रीना पाणी सांडपाणी न सोडण्याचे निर्देश दिलेले होते. पण तथापि कुठल्या तरी इंडस्ट्रीने हे संपलो आहे, इथला कलेक्शन संपलं, ते पाणी सोडलेलं आहे. त्यामुळे ते ओव्हरफ्लो होऊन नाल्यामध्ये जाऊन ते नदीला गेलेलं दिसते. आता तर ते आम्ही तपासतोय. कंपन्या तपासून आपण ती कुठल्या इंडस्ट्रीने सोडले त्याचा तपास करून त्या कंपनीवर आपण कारवाई. परवा दिवशीच पाठवलेला बहुतेक त्याला स्टॉप वर्क ऑर्डर मिळेल. प्रोडक्शन थांबवण्याच्या आधी कोणत्या कंपनीला? सुप्रिया. सोनगावच्या नाल्यावरती जे पाणी या ठिकाणी या टाक्या ओलफोर होऊन जे पाणी जाते, त्या पाण्यामुळं सोनगाववासियांचा किंवा शेतकरी लोकांचं जे या ठिकाणी जे नुकसान होते, आज तेच पाणी दाभोळ खाडीच्या खाडीमध्ये जाऊन मच्छीमार लोकांना सुद्धा त्याचा त्रास आहे. आणि असे कित्येक दिवस आम्ही हे सर्व सहन करत असताना आज या ठिकाणी सोनगाववासियांनी आम्ही MPCBला सुद्धा फोन केला होता, MIDCला सुद्धा फोन केला आहे आणि ते अधिकारी या ठिकाणी पोहोचत आहेत. परंतु आज 8 वाजल्यापासून सोनगाववासी या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु अजून कोण आले नसल्यामुळं या ठिकाणी सोनगाववासियांनी आम्ही दाभोळ खाडी या ठिकाणी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे. तेव्हा आज जे काय सहन करावं लागते शेतकरी लोकांना किंवा मच्छीमार लोकांना, ह्याच्यावरती MPCB आणि MIDCचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे असा आमचा यांच्यावरती आरोप आहे. ह्याचं काय आता परिणाम आता 5 मिनिटात भोगावं लागेल. जर 5 मिनिटात हे साहेब आले नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा तर करणारच, पण त्यांना काय ते धडा शिकवणारा. आज आम्ही काय इथून हटत नाही. काय पूर्ण याचा फैसला पाहिजे. रोज रोज आपलं तेच उठून इथे धावत यायचं. पाणी आलं वड्याला, पाणी आलं वड्याला, आम्ही आपलं भोगतोय. याचा फायदा आम्हाला सोनगाववाल्यांना काय आहे? आम्ही सोनगाव ग्रामस्थ आज सकाळी 6 वाजल्यापासून 5 ते 6च्या दरम्यानपासून या MIDCचा स्ट्रीप पंप जो पिरलोटे इथे आहे त्या पंपातून पाणी ओव्हरफ्लो करून ते सोनगावच्या ओढ्याला सोडत आहेत आणि तो पाणी संपूर्ण खाडीपट्ट्यात आणि शेतीला गेलेला आहे आणि शेतीची नुकसान झाली. आता शेतकरीसुद्धा इथे आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरले आणि बऱ्याच लोकांच्या आता शेतीची पण नुकसान होते आणि हा पाणी मागील जवळजवळ 10 ते 12 दिवस सतत असं चालू आहे. ओव्हरफ्लो होऊन खाली पर्यायला सोडलं जातं आहे आणि त्या संदर्भात आम्ही आता प्रशासकीय अधिकारी यांना बोलवलेले MIDC MPCB, पण हे 2 तास झाले आम्ही इथे उभा होतो, अजूनपर्यंत कोणच आलेलं नाही. त्यांचं हलगर्जीपणा चालू आहे. आम्ही आता ग्रामस्थांचं असं मत आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा. आम्ही आता गुन्हा दाखल करण्यासाठी सगळे सोनगाव ग्रामस्थ तिथे पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत.
पावसाच्या पाण्याचा आधार घेऊन मागील 10 ते 15 दिवस हे पाणी सतत सोडलं जातंय. आता MIDCचं पाणी नव्हतं लोकांना पियाला, तेव्हा त्या ओढ्यांचंच पाणी लोक पियत होती आणि त्या पाण्यात हे पाणी मिक्स झाले. आता हे पाऊस चालू झाल्यापासून रोजचं पाणी हे ओढ्याला खराब पाणी येतोय, केमिकलयुक्त. तिथे जवळ उभं राहत नाही, खेकडे सुद्धा ओढ्यातून बाहेर पडलेत, अशी तिथली परिस्थिती आहे. आणि त्या पाण्यामध्ये शेतकरी शेती करतात आणि पियाचं पाणी सुद्धा तिथं MIDCचं पाणी नव्हतं तेव्हा लोक पियत होती. एवढी बेकार परिस्थिती आहे आणि हे दरवर्षी होतंय. आणि लोकांनी जर का त्या MIDC किंवा MPCBला दाब विचारला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. लोकांनी ग्रामस्थांनी इथे स्थानिक लोकांनी करायचं काय, अशी दुधा अवस्था झाली. आता आम्ही MIDCवर आणि MPCBवर गुन्हा दाखल करण्याच्या विचारात आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण भूस्खलनाने संपूर्ण परिसर हादरलाय. गुडुपवाडी आणि शेलारवाडीत 2 घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली असून अन्य 3 घरांचं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असलं तरी 2 जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. NDRFचे जवान युद्धपातळीवर शोध मोहीम राबवत असून पाऊस आणि चिखलामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या घटनेनंतर पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी बाळू सनगरे यांचा हा विशेष रिपोर्ट. या दुर्घटनेत शांताराम बाळाराम शेलार आणि सतीश शांताराम शेलार हे दोघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी NDRFचे 30 जवान घटनास्थळी तैनात असून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मात्र चिखलात बचाव यंत्र अडकल्याने आणि सुरू असलेल्या पावसामुळे शोध मोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत. आणि यांची मिसेस भांडी घासून बारदान पिळत होती काकी. तेवढंच वरून एकदाच आवाज आला. आवाज आल्याबरोबर तिने पाठचा दरवाजा बंद झाला आपला, तर तिने दरवाजा उघडल्याबरोबर ती बोलली की नाना आपली भिंत पडली. भिंत पडल्याबरोबर मी उठलो आणि बघितलं, भिंतीचा प्रकार दिसला नाही, एवढी मोठी दगड दिसली. मी लगेच अंदाज लावला, बोला भिंत हा प्रकार नाही, काहीतरी बोलून आलं. पहिलं बाहेर निघा, बाहेर आलो अंगणात. फक्त ते कॉर्नरचं घर पहिलंच पडलं होतं हे आम्हाला तो माहिती नाही. कॉर्नरवर आपण चढलो तिथे आणि हे जे आता अडकले ना ते उभं होतं आणि पाठींना भिंती पडल्या होत्या, पण समोर उभं होतं. तिथे ह्याला मी बांधावरून कसं तरी बोललो, कसं तरी निघा तुम्ही. तिने मला आवाज दिला की मला वाचवलं. मी तिथंच उभं राहिलो. ह्याला पण तुम्ही जावा. मी असा टर्न मारला, फक्त गोल फिरलो तिच्याकडे तोड करायसाठी. असं एवढा सगळा वरून आला ना, वरून आल्याबरोबर मी लगेच अंदाज त्या बांधावरून उडी मारली. दुसऱ्या बांधावरून उडून इथे खाली आलो. परत इकडून वर गेलो. मी ह्या दोघांना घेतली खाली आणि इथे शेपमध्ये ठेवली इथे. नंतर मग बाजूबाजूने सांगायला गेलो. मग पुऱ्या गावात सांगितलं. पहिला ते फोन चालू होता, त्यांना सांगितलं बोला असं असं काय व्हा. नंतर मग गावठाणामध्ये सांगायला गेलो की असं मदत किती वाजता सुरू झाली. NDRFची टीम म्हणजे रात्री साहेब हे सगळे भरपूर जण आले होते. NDRFची टीम आता सकाळी आली. मशीन वगैरे सगळे आणले होते तिथे आमदार. आणि त्याच्यात ती बाई आम्हाला आवाज देत होती. जोपर्यंत आम्ही होतो ना मध्ये जायचो आवाज द्यायची. नंतर आम्ही खाली येऊन परत सगळी मुलं आली, सगळे आले पोलिसाला आले तर मग आवाज दिला. तिने एकदा आवाज दिला. आम्ही थांब आलो. आम्ही बघितलं कुठं अंदाज लावलं कुठं आवाजावर गेलो आम्ही. थोडासा तिथं आवाज जास्त यायला लागला. मशीन आणलं. थोडं कापले वाशी विषयी तिथं ऐकायचं तुला हळूहळू कशी वगैरे ॲम्ब्युलन्स वगैरे आलं होतं सगळं आलं. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना शोध आणि बचाव कार्य वेगानं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच धोकादायक परिस्थितीतील कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिलेत. यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नेटवर्क असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क करता नाही. परंतु जी काही प्राथमिक चर्चा आमची शासनाची भूमिका आहे त्यामध्ये अर्थातच स्वतः इथे आहे राज्यामधून देखील शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून देखील आणि सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो. 100% जे वारसदार आहेत त्यांना योग्य मदत देण्यात येईल. ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांना पुन्हा उभं करण्याकरिता शासनाला 100% मदत करण्यात येईल. आणि कुटुंबियांच्या पाठीशी ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे
त्या सर्वांच्या पाठीशी देखील आम्ही शासन म्हणून देखील उभे आहोत आणि शिवसैनिक म्हणून देखील आज हे सर्व कुटुंबियांचं आम्ही सर्व आहोत. स्थलांतराच्या संदर्भामध्ये काही आपण या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांनी काही माहिती दिली करावं लागेल. आणि मागील जवळपास 1 वर्षापूर्वी मी या बाबतीमध्ये बैठक घेतली होती. त्यामध्ये माझ्या सूचना अशा होत्या की संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडू शक्यता आहेत अशी ठिकाणांचा एक आराखडा तयार केला पाहिजे. त्या गावांमध्ये जिथे जिथे शासकीय जागा आहेत तिथे आपण स्थलांतरित करायचा प्रस्ताव आपण ग्रामस्थांसोबत केला पाहिजे. शासकीय जागा नसतील तर खाजगी जागा आपण बघा, त्या आपण भूसंपादित करून घेऊ, त्या ठिकाणी आपल्याकडून येतं ते आपण बघू. कोणी अनेक ठिकाणी काही दानशूर व्यक्तिमत्व असतात ते आपली जमीन अशा वस्त्यांसाठी अशा घरांसाठी करण्याकरिता द्यायला तयार असतात. त्यांचे आम्ही प्रयत्न करू. जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत नक्कीच त्या बाबतीमध्ये हा पर्याय उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून आम्ही त्या प्रयत्नामध्ये आलो. आराखडा पुन्हा मी जिल्ह्याचा पेज तयार करतो आहे की धोक्याच्या ठिकाणच्या जागा जी घरं आहेत त्यांना स्थलांतरित करायचे यामध्ये आम्ही प्रयत्न करू. कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते आणि वारंवार खेड तालुक्यातून या अशा प्रकारच्या दुःखद बातम्या येत आहेत. त्यातूनच आत्ता आपल्यासमोर ही हृदय पिळवटून टाकणारी बातमी आपल्यासमोर येते. खेड तालुक्यातील दहिवली ग्रुपवाडीमध्ये आपण आहोत आणि तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही वस्ती आहे आणि या वस्तीवरती अखंड डोंगर कोसळला गेला आहे आणि यामध्ये अनेक घरं या ढगाऱ्याखाली अडकलेली आहेत आणि त्यातूनच एक दुर्दैवाची बातमी आज आपल्यासमोर येते. ती म्हणजे याच ढिगाऱ्याखाली अजूनही 2 व्यक्ती दडल्या असल्याची भीती गावकरी आपल्याला सांगतायत. ही परिस्थिती पाहिल्यानंतर नक्कीच अंगावर काठे येतील अशा प्रकारची ही हृदय पिळवटून टाकणारी बातमी आज तुमच्यासमोर येते. खरं तर या प्रसंगाने आपण जर पाहिलं तर अगदी पहाटेला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत या ठिकाणी पोहोचले. NDRFची टीम या ठिकाणी पोहोचले. नुकतेच या ठिकाणी या मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हेही या ठिकाणी पोहोचलेत. NDRFची टीम खूप प्रयत्न करते आहे परंतु अजूनही त्या 2 व्यक्तींचा शोध मात्र लागलेला नाही आणि आज जर पाहिलं तर या गावावरती हे महासंकट आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी सह्याद्रीच्या कड्यामध्ये वसलेलं हे गाव आणि अचानकपणे रात्रीच्या प्रसंग पावसाच्या धारा आणि त्याच्यातूनच हा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. अशा प्रकारची बातमी आज आपल्याला खेड तालुक्यातून या दैवली गावातून येते. बाळू सनगरे, माझे कोकण, खेड, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या सुमारे 17 वर्षांपासून विविध टप्प्यात सुरू असलेले हे काम अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याचं चित्र आहे. विशेषतः राजापूर तालुक्यात काही भागांमध्ये काम रखडलं असून पूर्ण झालेल्या काही कामांच्या दर्जाबाबत देखील स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गालगत पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक गटार व्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच काही पुलाखालील अंडरपासमध्ये पाणी साचणे, चिखल, घाण आणि अपुरी देखभाल यामुळे वाहन चालक आणि स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. कोकणच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा हा महामार्ग दर्जेदार, वेळेत आणि नागरिकांच्या सोयीचा विचार करून पूर्ण करावा. तसेच अपूर्ण कामे आणि देखभालीतील त्रुटी तातडीनं दूर कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते आहे. या खारेपाटणच्या बॉक्सवेलच्या खाली आपण आज उभे आहोत. या ठिकाणी अतिशय अरुंद रस्ता आहे. रात्रीच्या वेळेला इथं अंधार असतो आणि या अंधारामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते. या इथे जर आपण बघाल तर एंट्री पॉईंटला इथं एका स्पीड ब्रेकरची गरज आहे. हे वारंवार KCC आणि बांधकाम विभागाला आपण निवेदन देत आलेलो आहोत परंतु हे अक्षम्य दुर्लक्ष करतायत. आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत. त्या ठिकाणी तुम्ही बघाल पाणी साचलेलं आहे, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. जर इथं लाईट व्यवस्था केली तर ह्या सर्वांवर निर्बंध बसेल आणि महिला, लहान मुलं यांना सुरक्षित वाटेल अशी माझी मागणी आहे. अब क्या कहना है सर, जितने बॉक्स वेल है उसमें इस तरह से गंदगी, ऐसा पानी पानी कितने बार साफ करेंगे आप, ये बताइए ना मुझे. कब हो जाएगा ऐसा नहीं ना, दिन जा रहा है. सुनिए ना सर, मैं क्या बोल रहा हूँ, ये भी बोला था बड़े मिरर लगाओ इधर. ये जो स्पॉट है ना सर, ये सर स्पॉट है इधर. इधर बड़ा एक्सीडेंट हो गया था. ऊपर से जो लोग आते हैं उनको मालूम नहीं पड़ता. मैं क्या बोल रहा हूँ, जो बॉक्स वेल आपने बनाया कितने साल हो गए? ये खारेपटन, कोंडी, हाथीविले 6 साल हो गए. तो 6 साल से ऐसी परिस्थिति है. ये इस तरह से बारिश में पानी होता है. आप हर दिन रोज आके कस्टम मतलब मेंटेनेंस का विषय नहीं है. नहीं, एक आदमी रखेंगे आप साफ करने को. 2 मिनट रखते हैं. कितने बार साफ किया आपने?
डेली आज ही ऊपर साफ किया। अरे साहब इतना भी मत झूठ बोलिए ना। ये देखिए ना ये की गंदगी है, कितना साफ करते हैं आप। कुछ भी बोलना है करके मत बोलिए, आप इतना बताइए इसकी क्या व्यवस्था करेंगे आप। जितना भी पानी रुका हुआ है, जितने वो जो अंडरपास है ना कोंडिया में वगैरह, बारिश में तो ये परिस्थिति होती ही रहेगी, क्या करेंगे। इसका कोई सोल्यूशन हमेशा के लिए सोल्यूशन निकालिए ना। सर आता आपल्याला निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये यहाँ से लेके जो ऊपर के स्टैंड पे जो पानी जाता है, आप अगर डिवाइडर को 2-3 जगह पर ब्रेक करेंगे ना तो राइट साइड में मोरी है आपका, उधर चला जाएगा। जाएगा प्रेशर नहीं बना सकते हैं जिला डिपार्टमेंट के पर। इतना पानी जाने के लिए कितना चाहिए, नाली बनाना है, थोड़ी गाड़ी उसमें डालना है। क्या होता है इसमें तो ये नहीं है ना। नवी मुंबईतील सांदपाडा परिसरात झाड कोसळून दुचाकीस्वार महिला जखमी झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। पावसाळ्यापूर्वी वृक्षांची तपासणी आणि छाटणी योग्य पद्धतीने झाली नसल्याचा आरोप करत मनसेने संबंधित ठेकेदार आणि उद्यान विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। सांदपाडा विभागाध्यक्ष योगेश शेटे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना निवेदन सादर केलं असून अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची देखील भेट घेतली आहे। मनसेच्या माहितीनुसार गेल्या 12 दिवसात नवी मुंबईत 334 वृक्ष कोसळल्याची नोंद आहे। सांदपाड्यातील विविध सेक्टरमध्ये झाडे कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक वाहनांचे नुकसान झाले। पावसाळ्यापूर्वी वृक्षांची शास्त्रीय तपासणी आणि रेजिस्ट्रोग्राफ यंत्राद्वारे अंतर्गत परीक्षणाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी झाली का याची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिलाय। काल दुपारी 12:30 वाजता सांदपाडा येथील वेस्टर्न कॉलेजच्या जवळच असलेल्या गुरुद्वारासमोरून आपल्या बाईकने घरी जात असताना एका महिलेच्या अंगावरती मोठं झाड कोसळून तिला दुखापत झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। कारण 2 वर्षापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संबंधित ठेकेदारास पात्र वृक्षतज्ञांची नियुक्ती करणे, त्याचप्रमाणे रेजिस्ट्रोग्राफ या यंत्राद्वारे अंतर्गत मजबूती चाचणी वृक्षांची करणे हे बंधनकारक असल्याचे आदेश दिले होते। मात्र खरंच रेजिस्ट्रोग्राफचा प्रत्यक्ष वापर संबंधित ठेकेदाराने केला होता का, त्याचप्रमाणे पात्र वृक्षतज्ञांची नियुक्ती केली होती का, तसेच संबंधित ठेकेदाराने आणि उद्यान विभागातील अधिकाऱ्याने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या संदर्भात आज आम्ही नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना पत्र देऊन आपल्या कामामध्ये निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल संबंधित ठेकेदारास आणि उद्यान विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर आणि कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। खेडमधील रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलबाबत विधान परिषदेत धक्कादायक माहिती समोर आली आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात संबंधित शाळेला शासनाची अंतिम मान्यता देण्यात आलेली नसून केवळ प्राथमिक ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। मात्र त्याच आधारे 2008 पासून शाळा सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। नियम 93 अंतर्गत सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित करत शाळा व्यवस्थापनावर कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे परवानग्या मिळवल्याचा आरोप केलाय आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे। यावर उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी बेकायदेशीरपणे शाळा चालवणाऱ्या संस्था चालकांसह संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय। सध्या शाळेत सुमारे 2200 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती देखील सभागृहात देण्यात आली। दादा, शासनाचे सगळे नियम अटी शर्ती पायाखाली घालून वसतिगृहाला परमिशन मिळाली। वसतिगृहाला परमिशन मिळाली, कुठलं येणे नाही काय नाही, वसतिगृहाला परमिशन आणि वसतिगृहामध्ये शाळा चालू केली। ही रोटरी प्रतिष्ठान खेड आणि वसतिगृहामध्ये शाळा चालू केली। वसतिगृहाला शाळा चालू करताना ज्या काही शासनाच्या अटी शर्ती असतात, बिनशेती वगैरे, शाळा चालू करून नंतर बिनशेतीचा परवाना, आणि त्या शाळेमध्ये एवढी मोठ्या प्रमाणात मुलं शिकत आहेत।
आज परिस्थिती अशी आहे की आपला किमान तिथे रस्ता हा जो 12 मीटरचा रस्ता असायला पाहिजे, शाळा आहे. उद्या जर एखादी दुर्घटना घडली तिकडे तर ना तिकडे ॲम्ब्युलन्स जाऊ शकत, ना तिकडे फायर ब्रिगेड जाऊ शकत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अटी शर्तींचा भंग झाला. म्हणून वसतिगृहाचीच परमिशन आता प्रांताने रद्द करून टाकली, एनएची परमिशन रद्द करून टाकली. आता एनएची परमिशन रद्द करून टाकली, चुकीच्या ठिकाणी शाळा भरतायत, ती रद्द झालेली आहे. तरी पण शाळा तिकडे चालू आहे. त्या शाळेला मान्यता काढून घ्यावी लागेल आणि ती शाळा बंद करावी लागेल. कारण उद्या जर काही झालं तिकडे तर ह्या मुलांचं, कारण आता दिल्लीला एक मोठी घटना घडलेली आहे, त्याच्यामुळे आपण काळजीपूर्वक ह्या शाळेची, या मुलांची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करा. म्हणजे मला त्यांची मुलांचं कुठेही नुकसान करायचं नाही, परंतु अशा चुकीच्या पद्धतीने शाळा बांधून, त्या शाळेचे नियम काय की गणवेश त्यांच्याचकडनं घेतला पाहिजे, पुस्तकं त्यांच्याचकडनं, म्हणजे धंदा उघडलाय. 25 कोटीचा टर्नओव्हर आहे फक्त याचा. तर असे जे धंदे शाळेच्या नावाखाली करतायत अशा लोकांना चाप लावणार आहे की नाही. हे होतं न होतं तोच रोटरी प्रतिष्ठानची दुसरी शाळा पुन्हा नियम अटीचा शर्त भंग करून त्याची पण पहिली शेती म्हणजे शैक्षणिक बिनशेतीसाठी परवानगी, पहिलं बांधकाम पूर्ण झालं आणि नंतर सगळे अर्ज करतायत. तर दादा ह्याला फौजदारी गुन्हा दाखल करून अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचा ती फौजदारी गुन्हा करून या शाळेची मान्यता द्या. मुलांचं नुकसान करू नका, परंतु अशा ज्या खोट्या बोगस शाळा आहेत या शाळांची परवानगी आपण रद्द करणार का? आणि अशा खोट्या शाळा चालकांच्या विरोधात आपण फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना शासनाचा हिसका काय असतो, शिक्षण मुलांचं भवितव्य घडवणारी जागा आहे ती, अशा ठिकाणी हे जे गैरव्यवहार चालत आहेत यांना एक चांगला इशारा देण्यासाठी या शाळेवरती कारवाई होणं गरजेचं आहे. आपण अशा प्रकारची कारवाई करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, निश्चितपणे माननीय ॲडव्होकेट अनिलजी परब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, साधारणपणे शाळेला परवानगी घेत असताना पहिल्या टप्प्यामध्ये प्राथमिक परवानगी त्या ठिकाणी NOC घेतली जाते आणि मग त्या ज्या काही विहित काही भौतिक सुविधा असतील, इतर कागदपत्रांची पूर्तता केल्याच्या नंतर त्याला कायमस्वरूपी मान्यता त्या ठिकाणी दिली जाते. या विषयाच्या संदर्भामध्ये ब्रीफिंग घेत असताना असं दिसून आलं की पहिल्या टप्प्यातलं जे काही ना हरकत प्रमाणपत्र आहे ते 2008 मध्ये विभागाकडनं देण्यात आलंय आणि त्या प्रमाणपत्रावरच ती शाळा आतापर्यंत 2026 पर्यंत त्या ठिकाणी रन झालेली आहे. तो तर आणखी वेगळाच मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे. आणि मग महसूल डिपार्टमेंटच्या काही ज्या बाबी असतील, किंबहुना अप्रोच रोड आणि इतर ज्या काही बाबी आहेत, तर शिक्षण विभागाने त्याला अंतिम मान्यताच दिलेली नसल्यामुळे ते मुद्दे उपस्थित झाले नाही. परंतु माझ्यासमोर हा पण मुद्दा आला की मग 2008 पासून तर 26 पर्यंत आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समोर हे सगळं चालू आहे ना. आणि म्हणून निश्चितपणे या सर्व, परंतु आत्ताच्या घडीला जेव्हा मी माहिती घेतली तर त्या शाळेमध्ये 2200 विद्यार्थी आहेत आणि म्हणून या सर्व गोष्टींचा एक साधक बाधक विचार करून विद्यार्थ्यांचंही नुकसान होणार नाही आणि त्या दृष्टिकोनातनं, आणि ज्याने कोणी अधिकृत परवानगी न घेता पण गेली अनेक वर्ष ही शाळा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, तर या सर्व गोष्टीची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि यामध्ये विभागाचेही जे कोण दोषी असतील की ज्यांच्या समोर बिलकुल फौजदारी गुन्हा दाखल करायलाही पुढे पाठीमागे बघितलं जाणार नाही. गुड. आणि मला वाटतं की एक महाराष्ट्र व्यापी पण आम्ही ड्राईव्ह त्या ठिकाणी ते मी मान्य केलं. मी उत्तरामध्ये सांगितलंय ना की शाळेने मान्यता घेतलेलीच नाही, उत्तरामध्ये सांगितलंय मी. आणि म्हणून बिलकुल चाललेले आहेत इकडे आणि सरकार मान्य करते की मान्यता नाही आहे, ते यांना काहीतरी शिक्षा होणार आहे की नाही. आणि मंत्री महोदय, राज्यभरामध्ये म्हणजे तुम्ही उत्तर देताना राज्यभराचा पण विचार करून जसं म्हटल्याप्रमाणे की हे जे केलेलं आहे ही एक केस स्टडी म्हणून तुम्हाला निर्णय घेता येईल. परबजी, मी कुठलीही गोष्ट उलट मी तुम्हाला ऍडिशनल माहिती दिली अनिलजी होऊ दे त्यांना. आणि म्हणून ज्याने बिलकुल
याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आमच्या विभागाच्याही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि महाराष्ट्रव्यापी अशा पद्धतीचा ड्राईव्ह त्या ठिकाणी राबवला जाईल. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात नागरिकांचा संतापदार रस्त्यावर उतरलाय. 8 दिवसांपासून वीज पुरवठा विस्कळीत असून 24 तासात अर्धा तास देखील नियमित वीज मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्यावर, छोट्या उद्योगधंद्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलं. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांच्या नेतृत्वाखाली महावितरण उपविभाग लांजा कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. जवळपास 2 तास झालेल्या चर्चेनंतर अधिकारी चव्हाण यांनी येत्या 15 दिवसात लांजा शहरासह संपूर्ण तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र 15 दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर महावितरण कार्यालयाला घेराव घालून कायमचे टाळे ठोकण्याचा इशारा रवींद्र डोळस यांनी दिला. गेले 8 दिवस लांजा तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे. लोकांना पाण्याचे हाल, 8 दिवस वीज नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत. आज सकाळपासून सर्व ग्रामस्थ ह्या गावातील महावितरणाच्या इथं आले होते. आताच आमचे जे इथले अधिकारी चव्हाण साहेब आहेत त्यांच्याशी नुकतीच भेट झाली. 2 तास आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यांनी कुठल्याही परिस्थितीत येत्या 15 दिवसामध्ये लांजा शहरासहित पूर्ण तालुक्यामध्ये जो वीज पुरवठा कंटिन्युअस खंडित होतो तो सुरळीत करून देतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि ते जर 15 दिवसात पूर्ण नाही झालं तर ह्या ऑफिसला घेराव घालून इथं कायमचं टाळं लावायचं काम लांजावासीय म्हणून आम्ही करणार आहोत. रायगड जिल्ह्यातील महाड शहरात पूर ओसरल्यानंतर आता व्यापारी वर्ग दुकानांची स्वच्छता करण्यासाठी कामाला लागलेत. मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडत रौद्ररूप धारण केलं होतं. त्यामुळे महाडच्या मुख्य बाजारपेठेसह सखल भागात पुराचे पाणी शिरून अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले. आता पावसाने विश्रांती घेतल्याने पुराचे पाणी ओसरले असले तरी व्यापाऱ्यांसमोर नुकसान भरून काढण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पुराच्या पाण्यामुळे मालाचे आणि व्यवसायाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने व्यापारी हवालदिल झालेत. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व्यापारी वर्गातून करण्यात येते. राज्यात 8 जुलैपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजातून व्यक्त करण्यात आली आहे. जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी खानदेश, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचं पाणी लक्षणीयरित्या घटण्याची शक्यता असून ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहू शकते. या कालावधीत कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जुलैच्या दुसऱ्या अर्ध्यातही पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे ज्या भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलं आहे. नवी मुंबईतील तळोजा सेक्टर 10 परिसरात मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या 8 ते 10 जणांना कारने जोरदार धडक दिली. अपघातानंतर कार चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. तसेच अपघाताचे नेमके कारण काय याचाही तपास पोलिसांकडून सुरू असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इथे ॲक्सिडेंट झालेला आहे. सध्या 5 गंभीर म्हणजे 5 जखमी आहेत आणि 1 गंभीर होता तो मयत झालेला अशी माहिती मिळालेली आहे. त्याला उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे. तसेच 5 जखमी आहेत त्यांच्यावर MGM हॉस्पिटल येथे दवा उपचार चालू आहे. पोलिसांतर्फे आम्ही ताबडतोब टीम फॉर्म केलेले आहेत. 4 टीम फॉर्म केलेले आहेत. मेन म्हणजे वैद्यकीय मदत मिळण्यासाठी व नातेवाईकांना लायझनिंग करण्यासाठी आम्ही एक टीम ठेवलेली आहे हॉस्पिटलमध्ये MGMला. पुन्हा एक आरोपीच्या शोधासाठी आहे. बाकी एक टीम इथे काम करते. एक अजून शोध तपास साक्षीदारांची जबाब वगैरे काम चालू आहे. सर, किती गाड्यांना उडवण्यात आलेलं आहे? सध्या एक रिक्षा आहे, 2 बाईक आहेत आणि एक टेम्पो आहे. म्हणजे 3 बाईक, 1 टेम्पो आणि ही ॲक्सिडेंट करणारी आरोपीची कार आहे. सर, मुलगा अल्पवयीन वगैरे होता असं काय समोर होतं? नाही, अद्याप तसं काही तपासात निष्पन्न झालेलं नाही. आमचा तपास चालू झाल्यावर आम्ही आपल्याला संपूर्ण माहिती देऊ. ड्रंक अँड ड्राईव्हचा काय प्रकार वाटतो?
तो त्याबाबतचा तपास चालू आहे. अद्याप तरी तसं काही निष्पन्न नाही आहे. तपासात आम्हाला जे निष्पन्न होईल ते आपल्याला माहिती देण्यात येईल आपल्याला. करीब 12 बजे के करीब पे यहाँ पे एक्सीडेंट हुआ। एक नदीम नाम का व्यक्ति यहाँ पे उसका देहांत हो गया है, उसका इंतकाल हो गया और करीब 6-7 आदमी यहाँ पे घायल हो गए हैं। उन लोगों को एमजीएम हॉस्पिटल में यहाँ से भेजा गया है और हमारी पूरी टीम भी यहाँ पे है। मैं सिर्फ यही मांग करता हूँ कि यहाँ पे स्पीड ब्रेकर बनाया जाए। अगर स्पीड ब्रेकर नहीं बना तो हमारी पूरी टीम यहाँ पे धरना पे बैठेगी। कैलाश दादा अफरोज शेख के लेके हम यहाँ पे धरना पे बैठेंगे कि स्पीड बैठे। उसका तो हालत कोई देखा ही नहीं। नौजवान लड़का था, निकला और यहाँ से फरार हो गया। अगर यहाँ पे रहता तो हम लोग पूरी उसकी कोशिश करते कि यहाँ पे उसको हम पकड़ते कि भाई कैसा है, किस हालत में है, दारू पिया है, क्या है, लेकिन हम लोग देखे नहीं और कुछ लोग वहाँ पे सीरियस में है। तो हम यही मांग करते हैं कि वैसे तो हमारे यहाँ की पूरी टीम जो है यहाँ पे है और पुलिस वाले भी पूरा सपोर्ट कर रहे हैं, लेकिन महानगर पालिका से हम यही मांग करते हैं कि यहाँ पे स्पीड ब्रेकर लगाया जाए। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त अलिबाग येथे अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला राज्यभरातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी उपस्थित वक्त्यांनी जयंत पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव करत शेतकरी कामगार पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला। तसेच आगामी काळात जयंत पाटील यांना विधान परिषदेत आणि चित्रलेखा पाटील यांना विधानसभेत पाठवून आमदार करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला। शेकापची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी आजोबा, वडील आणि नातू अशा 3 पिढ्यांना पक्षाशी जोडण्याचे आवाहन देखील करण्यात आले। यावेळी पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला। तसेच चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करण्याचा संकल्प देखील करण्यात आला। महाराष्ट्राचे कर्तृत्व नेतृत्व म्हणून बाईंच्याकडे आम्ही बघतो। या विचाराच्या लढाईमध्ये कणखरपणे महाविकास आघाडीचे घटक म्हणून ते काम करतायत आणि म्हणून त्यांना काँग्रेसच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत। कारण की आज या प्रदूषणाच्या वैचारिक प्रदूषणाच्या काळामध्ये विचाराची लढाई महत्त्वाची आणि भाईंसारखं नेतृत्व एक संघर्ष योद्धा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि मनापासून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत। पंडित दादा, गोकुळचा विषय सुरू आहे, गोकुळचा बाप कोण अशी चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे, काय सांगाल? मला वाटते गोकुळचा दूध उत्पादक हाच गोकुळचा बाप आहे। कारण की आता मोठा भाऊ कोण, बारका भाऊ कोण अशी चर्चा चालू आहे। आता बापापर्यंत ती चर्चा गेलेली आहे उलट्या बाजूनं, परंतु आम्ही म्हणतो गोकुळचा दूध उत्पादकच हा खरा बाप आहे। नाही, आज असंतोष प्रचंड महायुतीमध्ये आहे। भावकीतला वाद प्रचंड प्रमाणात आपण बघतोय। म्हणजे साताऱ्यामध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांना पोलिसांनी केलेली मारहाण, आज राज्यामध्ये भावकीचा वाद एवढा चालू आहे की मी मोठा का तू मोठा, आणि हे लोकांना या ठिकाणी पटलेलं नाही। ज्या मिसिंग लिंकचा उद्घाटनावेळी दोन्ही पक्षाच्या लोकांनी इन्फ्रामॅन म्हणून जबाबदारी घेतली की आम्हीच हे केलं, आता 2 दिवसात ते किती पोकळ होतं हे या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। की IMDचा अलर्ट असताना सुद्धा तुम्ही लोकांना माहिती त्या ठिकाणी देऊ शकला नाही। मॅनहोलमध्ये पडून आज देखील मुंबईमध्ये लोकांचे मृत्यू होत आहेत, झाड पडून मृत्यू होतो, घर पडून मृत्यू होतो। म्हणजे या पावसाळ्याची तयारी किती आहे हे या ठिकाणी दिसून येतं। शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी असेल, वाढती बेरोजगारी असेल, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लादलेले मीटर असतील किंवा वाढलेले विजेचे दर असतील, महागाई असेल, हे सगळे मुद्दे उद्या 2029ला मतदान करताना या महाराष्ट्रातली जनता विचारात घेऊन आम्हाला या ठिकाणी संधी मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। मला आत्मविश्वास आहे, मी सतत बोलतो तुमच्याबरोबर बोलताना, पण हे बदलणार आहे। परंतु ज्या गतीने बदलणार असं मला वाटत होतं ती गती आता जास्त होईल असं मला वाटतं, ती वाढेल। विरोध आणि त्याच्यामध्ये विरोध आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे घोटाळे होत आहेत ते भयंकर आहेत। ते टोकाला गेल्यानंतर निश्चितपणे वेगळ्या तऱ्हेनं काम होईल आणि ज्या पद्धतीचा अभ्यास आणि ज्या पद्धतीचं पार्लमेंटमध्ये राहुल गांधी काम करतायत की त्यावेळेला राहुल गांधी ज्या वेळेला काम करतात, जेव्हा बोलतात त्यावेळेला पंतप्रधान निघून जातात, देशातले काही मंत्री निघून जातात की त्यांना उत्तर देता येत नाही, ही परिस्थिती आपण बघतो आहे।
परंतु ज्या पद्धतीचं त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं त्याच्याकडे त्याचा वाप व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, ती होत नाही आहे. पण इंडिया आघाडीचा मी एक त्या ठिकाणी सदस्य म्हणून ज्यावेळेला चर्चा होते ती व्यापक होते आणि व्यापक होताना त्यामध्ये राहुल गांधी जे त्या ठिकाणी चर्चा करतात की शेवटचा विचार मांडतात तो एकदम प्रभावी असतो आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य गरीब आणि बहुजनांचं हित कसं होईल बघण्याची त्यांची जी हातोटी आहे ती वेगळ्या तऱ्हेची मला दिसून आलेली आहे. धन्यवाद. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजाड येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा हा पर्यावरण जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला. एक झाड करंजाडेच्या मातीसाठी, एक झाड ऑक्सिजन युक्त करंजाडेसाठी या संकल्पनेतून पदाधिकाऱ्यांनी स्वतः वड, पिंपळ, लिंब यांसारख्या वृक्षांची लागवड केली. याचबरोबर नागरिकांना मोफत रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कोणावर अवलंबून न राहता आपल्या परिसरातील प्रत्येकाने पुढाकार घ्यावा आणि अधिकाधिक वृक्ष लागवड करून निसर्गाचे संरक्षण करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमाला शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव राकेश कुसळे यांच्यासह सुरेश बावरे, अमर कुसळे, अमर सावंत, नवनाथ सहाणे, सतीश चालगे, तुषार कदम, योगेश कुलाल, आंबराया पुजारी, समीर कांबळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.